राणे आणि बाळ माने यांचा एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात ते गेलेले आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी, नितेश राणे हे यांच्यासोबत आहेत बाळ माने आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या ते पोहोचलेले आहेत। आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच संदर्भात नितेश राणे बाळ माने हे एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या पोहोचलेले आहेत। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नितेश राणे आणि बाळ माने। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय रत्नागिरीतून। नितेश राणे आणि बाळ माने हे जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या गेलेले आहेत। आज 3 वाजेपर्यंतची वेळ आहे अर्ज माघारी घेण्यासाठी। अवघे आता 2 तास उरलेले आहेत आणि अशातच बंडखोरांचं बंड जे आहे ते थंड करण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न आहेत। रत्नागिरीतून ही बातमी आहे। नितेश राणे आणि बाळ माने हे एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या पोहोचलेले आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर बाळ माने हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यामुळे आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची निवडणूक देखील बिनविरोध होणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। कारण नितेश राणे हे बाळ माने यांच्यासोबत एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आता नितेश राणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर बाळ माने हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गची निवडणूक देखील बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ आहे। नेमकं आता जिल्हाधिकारी कार्यालयात काय होतं, नितेश राणे बाहेर आल्यानंतर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता लक्ष लागलेलं आहे। बाळ माने हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत नितेश राणे। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बाळ माने, ते नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रितपणे पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता बाळ माने देखील माघार घेतात का? ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत बाळ माने, सध्या ते जिल्हाधिकारी कार्यालयात। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। मनोज, कोकण विधान परिषद निवडणूक देखील बिनविरोध होणार का याकडे लक्ष, काय अपडेट? नक्कीच या ठिकाणी एक वेगळी घडामोड या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। कारण उद्धव ठाकरे सेनेचे जे उमेदवार आहेत बाळ माने हे स्वतः या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मागोमाग लगेचच मंत्री नितेश राणे हे सुद्धा या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळे खऱ्या अर्थानं एक वेगळा ट्विस्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। काल या ठिकाणी जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर बघितलं तर एकंदरीतच या निवडणूक प्रक्रियेवरती वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत होत्या आणि त्याच अनुषंगानं आज वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी घडताना पाहायला मिळते आहे। उद्धव ठाकरे सेनेचे जे उमेदवार आहेत बाळ माने हे ते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। कदाचित ते या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्याचमुळे ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी बिनविरोध होऊ शकते अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी रंगवलं जाते। मी बघू शकता की मोठ्या हालचालींना सुद्धा या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली पाहायला मिळते आहे। स्वतः मंत्री नितेश राणे हे बाळ माने यांच्या मागोमाग या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले पाहायला मिळत आहेत आणि स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी मनोज जिंदल हे स्वतः आतमध्ये हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत सध्या बाळ माने आणि नितेश राणे हे देखील उपस्थित असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये या ठिकाणी वेगळा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार याचे संकेत सूत्रांकडून मिळू लागलेले आहेत। कदाचित थोड्याच वेळात त्याची औपचारिक घोषणा होईल, मात्र या संदर्भातली सर्व यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आहे। कारण शिवसेनेनं बंडखोरी केल्यानंतर पुढची रणनीती काय अशी स्वरूपाची एक चर्चा या ठिकाणी रंगलेली होती आणि त्याच अनुषंगानं ही एक वेगळी घडामोड पाहायला मिळेल। नेमकं या सगळ्या मागे एक वेगळं राजकीय जे घडामोड आहे ती होण्यामागे नेमकं ह्याच्यामागे सूत्रधार कोण याची उत्सुकता सगळ्याला लागून राहिलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं सध्या पूर्ण यंत्रणा जी आहे ती
ही अलर्ट मोडवरती आलेली पाहायला मिळते आहे. स्वतः बाळा माने जे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे सेनेचे ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते निवडणूक जे उमेदवारी अर्ज आहे तो कदाचित या ठिकाणी बाजूला म्हणजे माघार घेतील आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी नितेश राणे आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या ठिकाणी भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतात. एकंदरीतच बघितलं तर खऱ्या अर्थानं एक वेगळा ट्विस्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आता अनिकेत तटकरे यांची जवळपास बिनविरोध निवड होणार हे आता निश्चित होला पाहायला मिळते. थोड्याच वेळात त्याची औपचारिक घोषणा या ठिकाणी होऊ शकते. स्वतः बाळमाने या ठिकाणी बाहेर येऊ शकतात आणि त्यानंतर ते स्वतः सांगू शकतात. मात्र ही एक वेगळी राजकीय खेळी या ठिकाणी कोकणच्या या राजकारणात पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळं सध्या एक वेगळं वातावरण सध्या या सगळ्या गोष्टीमधून पाहायला मिळते आहे. मी बघू शकता की सगळे जी शासकीय यंत्रणा जी आहे ती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं ही घडामोड खूप महत्त्वाची आहे. कदाचित म्हणजे सूत्रांची माहिती अशीच आहे की कदाचित बाळमाने हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मागे अर्ज घेतल्यानंतर ही निवडणूक या ठिकाणी बिनविरोध होऊ शकते आणि त्याच अनुषंगानं सध्या ही कोकण पदवीधर किंवा विधानसभा निवडणूक जी आहे ती या ठिकाणी इंटरेस्टिंग मोडवरती गेलेली पाहायला मिळते. मी बघू शकता की आतमध्ये सगळे यंत्रणा ज्या आहेत त्या हालचाली या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. विविध यंत्रणेचे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. फॉर्मची जो निवडणूक विभाग आहे त्या विभागाच्या आतमध्ये हालचाली वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर बाळमाने आणि निलेश राणे देखील या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या